नमस्कार, मी रुद्राजय पवार. सर्वप्रथम 10वी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. आता तुम्हाला व तुमच्या पालकांना प्रश्न पडलेला असेल की 11वी प्रवेशासाठी कुठे नोंदणी करावी. तर या प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक याच्या मुख्याध्यापिका व त्यांच्या सहकार्याने मार्गदर्शन केलेले आहे. नमस्कार. शैक्षणिक वर्ष सन 2025-26 पासून इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याकरता महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे प्रवेश या वर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या संदर्भातल्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया सर्व विद्यालयांच्या पूर्ण होत आहेत. या निर्णयानुसार दिनांक 19 मे 2025 ते 28 मे 2025 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः मोबाईलवरून किंवा महा ई सेवा केंद्रावरून अथवा अधिकृत केंद्रावरून शासनाच्या महा FYJC ऍडमिशन या अधिकृत संकेतस्थळावरच फॉर्म भरणं अनिवार्य आहे. ही प्रक्रिया ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच राबवण्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि पालक सध्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहेत. त्यांची अडचण दूर करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी आणि पालकांना या मार्गदर्शन केंद्रामध्ये योग्य मार्गदर्शन केलं जाईल. फॉर्म कशा प्रकारे भरायचा, कुठली कुठली कागदपत्रे त्याच्यासाठी अनिवार्य आहेत, या सगळ्या गोष्टीची माहिती आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी या प्रोसेससाठी गोंधळाच्या अवस्थेमध्ये न थांबता स्वतः अगदी व्यवस्थितपणे आमच्याशी जर कॉन्टॅक्ट केला तर तुमचे सगळे प्रश्न आमच्याकडून परिपूर्ण करण्याचा आमचा आणि शाळेचा प्रयत्न राहील. हे एक कार्य आम्ही एवढ्यासाठी हातात घेतलेलं आहे की ही प्रोसेस आतापर्यंत मेट्रो सिटीमध्ये होत होती, पण ही प्रोसेस या वर्षीपासून जे ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामध्ये कुठलाही विद्यार्थी ऍडमिशन पासून वंचित राहणार नाही. सर्वांचे ऍडमिशन कला किंवा वाणिज्य किंवा शास्त्र ज्याच्या त्याच्या सोयीनुसार जो तो विद्यार्थी आपले ऍडमिशन पूर्ण करेल आणि सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळेल, तो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येईल, हा एक साधा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून हे मार्गदर्शन केंद्र चालू ठेवलेलं आहे. त्यामुळं आमच्यापर्यंत पोहोचा. आम्ही आमचे काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यानुसार आमच्या लोकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि स्वतःच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही पूर्ण करा. मॅडम, या वर्षीपासून जी ऑनलाईन प्रक्रिया चालू झाली आहे यामध्ये जे विद्यार्थी या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहतील त्यांना ऑफलाईन प्रवेश मिळणार आहे? नाही, त्यांना ऑफलाईन प्रवेश मिळणार नाही. त्यांना ऑनलाईनच्या पद्धतीनेच पुढे सरकायचं आहे. त्यामुळं ऑफलाईन तो जर विद्यार्थी ऑफलाईन आपण फॉर्म भरूयात किंवा ऑफलाईन ऍडमिशन घेऊयात म्हणलं तर तो या शिक्षण प्रवाहातून बाहेर पडेल. आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठीची काही ऑप्शन्स किंवा त्याच्यामध्ये काही कशी या प्रवेश फॉर्म मध्ये तुम्हाला ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला विभाग निवडायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, शहर निवडायचं आहे आणि त्या शहरामधल्या ज्या कॉलेजेस आहेत त्यांची यादी तुमच्या पुढे येणार आहे. त्या कॉलेजेसला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. यासाठी काही स्वतंत्र टीम तुमच्या महाविद्यालयाची? हो, आमची स्वतंत्र टीम त्याच्यासाठी काम करते आहे. आमचं अकॅडमीचं ऑफिस आहे. त्या अकॅडमीच्या ऑफिसमधली आमची 4-5 लोकांची एक टीम आहे. ती टीम आर्ट्स आणि सायन्सच्या या प्रवेश प्रक्रियेसाठी काम करते आहे. 24 तास आम्ही त्या टीमला सांगितलेलं आहे की कुठल्याही वेळेला तुम्हाला जर फोन आला तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत महाराष्ट्र शासनानं एक परिपत्रक जारी केलं होतं. त्या परिपत्रकानुसार दिनांक 19 मे ते 28 मे या दरम्यान विद्यार्थ्याला महा FYJC ऍडमिशन या संकेतस्थळावर आपला फॉर्म भरावयाचा आहे. हा फॉर्म भरत असताना तो फॉर्म 2 विभागामध्ये असणार आहे. त्यामध्ये प्रथम तुम्हाला विद्यार्थ्याला आपलं एक प्रोफाईल तयार करायचं आहे.
प्रोफाईल तयार करत असताना आपला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून सुरुवातीला आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घेतल्यानंतर आपला 10वीचा जो काही बोर्डाचा नंबर आहे तो नंबर टाकून तिथं त्या सर्व प्रकारची माहिती, मी जे बोर्डाला माहिती भरलेली ती ऑलरेडी येणार आहे, ती फक्त माहिती ब्लॉक करायची आहे. आणि 2 नंबरचा जो फॉर्म आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची टक्केवारी भरून प्राधान्यक्रम जे काही कॉलेजला द्यायचे आहेत ते द्यायचे आहे. त्यामध्ये प्राधान्यक्रम देत असताना विज्ञान विभाग असू दे किंवा कला विभाग असू दे, ज्या विद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यालयाचा प्राधान्यक्रम सुरुवातीला देणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला त्याच विद्यालयामध्ये प्रवेश घेता येईल. ही प्रक्रिया 19 मे ते 28 मेच्या दरम्यान हे विद्यार्थी करू शकतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती किंवा अधिकृत जे काही सेंटर असतील त्या ठिकाणी हा फॉर्म आपण भरू शकतो. त्याचं परिपत्रकही जारी झालेलं आहे, तेही आपण आपणा सर्वांसमोर देत आहोत. तसेच आपल्या अधिकृत माहिती सेंटरमधून, मार्गदर्शन केंद्रामधूनही आपण विद्यार्थ्याचे फॉर्म, मग ते कला शाखेचे असू दे किंवा विज्ञान शाखेचे असू दे, आपण आपल्या माहिती केंद्रामधून भरून देत आहोत, जेणेकरून विद्यार्थी आणि पालक कोणत्याही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असणार नाही याची काळजी संपूर्णपणे महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय घेत आहे. आपल्याकडे जशी विज्ञान शाखा आहे तशीच कला शाखाही आहे. त्या कला शाखेमध्ये आपल्याकडे तज्ज्ञ शिक्षक मंडळी असून हे सर्वच शिक्षक आपल्या जीवाचं रान करून अतिशय ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे कला शाखेमध्ये त्यांना निपुणता किंवा त्यांना सफलता आणण्यासाठी ते आमचे सर्व शिक्षक काम करत आहेत. आमची सर्व शिक्षकाची टीम जे महाराष्ट्रातील नामांकित कला शाखेमध्ये काम करणारे जे काही विद्यालय आहेत, जसं की फर्ग्युसन कॉलेज असेल, मॉडर्न कॉलेज असेल किंवा गोखले महाविद्यालय असेल, अशा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कोणकोणते उपक्रम राबवले जातात याचा अभ्यास करून आलेले आहेत. आणि त्याच धर्तीवर आमच्याकडे वर्षभरामध्ये विविध प्रकारचे उपक्रम कला शाखेमध्ये सुद्धा राबवले जातात. ह्या वर्षीपासून आपण एक नवीन उपक्रम कला शाखेसाठी राबवत आहोत. त्यामध्ये जर्मन लँग्वेज ही जी काय एक आंतरराष्ट्रीय दर्जाची जी काही लँग्वेज आहे तर तेही आपण त्याचेही ऑनलाईन क्लास ह्या वर्षीपासून आपण कला शाखेसाठी सुरू करण्याचा आपला मानस आहे. त्या संदर्भातील जे काही प्राथमिक सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण कंप्लीट करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून जो काही महाराष्ट्र शासन आपल्या काही लोकांना जर्मनी ह्या देशामध्ये नोकरीसाठी संधी उपलब्ध करून देत आहे. तर कला शाखेतील ज्ञान आणि त्याचबरोबर जर्मन लँग्वेजचे ज्ञान सोबत असल्यामुळे भविष्यात त्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्या दृष्टीनेही आपण कला शाखेमध्ये बरेचसे आपण या वर्षीपासून बदल करत आहोत आणि जेणेकरून विद्यार्थी चांगल्या ठिकाणी जातील. आपल्याच शाखेतील कला विभागातील बरेचसे विद्यार्थी हे शासकीय सेवेमध्ये आता सध्याला कार्यरत आहेत. त्याचीच देण म्हणजेच आमचे विद्यार्थी जे 2 वर्षामध्ये अभ्यास करतात त्यांना पुढे जाऊन ज्या काही एमपीएससी सारख्या किंवा युपीएससी सारख्या परीक्षा आहेत त्यामध्ये सफलता आलेल्या आपण पाहत आहात. आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या विद्यालयामध्ये सर्व प्रकारची तयारी दोन्ही शाखांमध्ये विज्ञान आणि कला शाखेमध्ये पूर्ण करून घेत आहोत. या ज्या सुविधा आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून देणार आहात तर त्या फक्त अनुदानित तुकडींसाठी असेल का सर्वच विद्यार्थ्यांसाठी या सुविधा देण्यात येणार आहे? सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही आपण म्हणजे अनुदानित विनाअनुदानित असं न करता सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देतो आपण, जेणेकरून सूक्ष्म म्हणजे जो काही शेवटच्या क्षणापर्यंतचा जो काय आपल्याकडे येणारा विद्यार्थी आहे तो राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा राज्य पातळीवर असेल त्या विद्यार्थ्याला कुठे अडचण येणार नाही याची खात्री आम्ही 100% घेत असतो.